नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये। आजची अपडेट आहे होमगार्ड भरती संदर्भात। आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्रात विविध भरतीला सुरुवात झालेली आहे, मोठ्या मोठ्या भरत्या सुद्धा आलेल्या आहेत। त्यापैकीच MSF भरतीची बरेच उमेदवार वाट पाहत होते, ती सुद्धा आली। पोलीस भरतीची बरेच उमेदवार वाट पाहत होते, पोलीस भरती सुद्धा जाहिरात आलेली आहे, ज्याचं ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे। आणि त्यासोबतच या ठिकाणी होमगार्ड भरती संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे। होमगार्ड भरतीच्या एकूण 54,000 जागांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यापैकी 9,000 जागा ह्या रिक्त आहेत। म्हणजे आगामी भरती जी होईल होमगार्डची ती 9,000 जागांसाठी होणार आहे। या ठिकाणी पहा, वृत्तपत्रात सुद्धा ही बातमी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राज्यात गृहरक्षक दलात रिक्त असलेल्या 9,000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। ही माहिती कोणी दिलेली आहे तर गृहरक्षक दलाचे महानिदेशक रितेश कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे। ते मुंबई होमगार्डचे कमांडंट आहेत। तर पहा, त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। रितेश कुमार यांनी 9,000 रिक्त ज्या जागा आहेत त्या भरल्या जातील। 54,000 जागांना जरी मंजुरी आहे, पण 9,000 जागा रिक्त असल्याने सुरुवातीला त्या 9,000 जागा भरल्या जाणार आहे। त्यासोबतच पहा मित्रांनो, जे या ठिकाणी मानधनाचा विचार आहे, सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे 670 रुपये मानधन मिळते। त्यासोबतच 100 रुपये हा आहार भत्ता मिळत असतो, म्हणजे एकूण 770 रुपये हे मानधन आपण गृहीत धरूया। तर पहा, या ठिकाणी 670 मानधन, 100 रुपये भत्ता अशी मिळत आहे। पण यामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे, कारण की अंतिम टप्प्यात हा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये वाढ होण्याचा, हे पहा, आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती, त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होणार आहे, असा विश्वास रितेश कुमार यांनी दिलेला आहे किंवा व्यक्त केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी जे आहे ते वेतनामध्ये आहार भत्ता जो आहे, वेतनामधला जो 100 रुपये होता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यातून एकूणच वेतन जे आहे ते वाढणार आहे किंवा जे मानधन मिळते त्यामध्ये वाढ होणार आहे। त्यासोबतच 9,000 जागा ज्या रिक्त आहेत त्या सुद्धा भरल्या जातील। तर लवकरच ही भरती होण्याची शक्यता आहे। MSF ची जशी आपण वाट पाहत होतो ती सुद्धा झाली, पोलीस भरतीची सुद्धा ॲड आली, आता होमगार्डची सुद्धा भरती होणार आहे। तर या संदर्भात ही अपडेट आहे। आणखी जर काही ऑफिशियल अपडेट आली तर ती तुम्हाला देऊच। या ठिकाणी पहा, होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्राची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत। त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाईल असल्याची माहिती समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी होमगार्डना जे आहे ते स्पेशल ट्रेनिंग सुद्धा देण्यात येणार आहे आपत्कालीन परिस्थितीचं। तर पहा, ही होती संपूर्ण अपडेट। यासोबतच भेटूया नवीन अपडेट सोबत। तर धन्यवाद।